श्री स्वामी समर्थ. सूर्यदेवाला पाणी देताना या 4 गोष्टी तुळशीखाली ठेवल्या पाहिजेत. सकाळची ती वेळ जेव्हा पूर्वेकडे थोडीशी लालसरपणा पसरते, एक गोड शांतता हवेत उतरते आणि मन नकळतपणे एखाद्या अदृश्य शक्तीला बळी पडते. येथूनच आपल्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली क्षणाची सुरुवात होते. असे म्हटले जाते की जेव्हा आपण सूर्यदेवाला पाणी अर्पण करतो, तेव्हा आपण केवळ पाणीच अर्पण करत नाही, तर आपले भाग्य, आपले दुःख, आपले त्रास आणि आपल्या आशा देखील त्यांच्या चरणी समर्पित करतो. पण एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे, आणि ज्यांना माहिती आहे ती इतकी गांभीर्याने घेत नाहीत. तुळशी मातेच्या अंतर्गत ठेवलेल्या 4 गोष्टी छोट्या गोष्टी आहेत. आपल्या जीवनाचे संपूर्ण गणित बदलू शकतात. कारण तुळशी माता आणि सूर्यदेव हे दोघेही सत्य, शुद्धता आणि प्रगतीची प्रतीक आहेत. जेव्हा या दोघांच्या ऊर्जा एकत्र येतात, तेव्हा मनुष्याचे जीवन हळूहळू अंधारातून प्रकाशाकडे वळू लागते. उपासनेत काय ठेवायचे, काय सोडून द्यायचे याच आपण अनेकदा विचार करतो. पण सत्य हे आहे की काही गोष्टी आहेत ज्या तुळशी मातेच्या अधीन ठेवणे हा केवळ एक विधी नाही, तर आपले जीवन सुधारण्याचा एक मार्ग आहे. हा केवळ एक नियम नाही, हे एक अघोषित तत्व आहे जे आपल्या पूर्वजांनी मागे सोडले आहे आणि जे आपण आज विसरत आहोत. म्हणूनच मैत्रिणींनो, आज आपण त्या 4 गोष्टी रहस्य समजून घेऊ, ज्याशिवाय सूर्यदेवाला पाणी देण्याची प्रक्रिया अपूर्ण मानली जाते. जर आपण त्यांना योग्य भावनेने ठेवले, तर ती केवळ एक उपासना नव्हे, तर आपल्या घरात, मनात आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या दैवी शक्तीचे जागरण होते. आता काळजीपूर्वक ऐका, कारण पुढे जे येईल ते तुमच्या सूर्यपूजेचे संपूर्ण स्वरूप बदलेल. परंतु पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय गंभीर गोष्ट सांगू इच्छिते, जी आपल्या प्राचीन धार्मिक ग्रंथ गरुड पुराणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे की कोणतीही कथा किंवा कोणतेही शिक्षण जर मध्यभागी सोडले, तर ते केवळ ज्ञानाचा अभाव नाही, तर ते पापाच्या श्रेणीत येते. कारण अपूर्ण कथा मनात शंका, भ्रम आणि अपूर्ण सत्य सोडते, आणि अपूर्ण सत्य बऱ्याच वेळा व्यक्तीला चुकीच्या दिशेने घेऊन जाते. म्हणूनच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही आजची ही कथा शेवटपर्यंत ऐकावी, कारण ही केवळ एक कथा नाही, तर जीवनाचा आरसा आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या कृतीचे प्रतिबिंब दिसेल. कदाचित या कथेतील एक शब्द तुमच्या जीवनाचा मार्ग बदलेल, तुम्हाला पापापासून मुक्त करा आणि तुम्हाला अंधारातून बाहेर काढा, ज्यामध्ये तुम्ही कदाचित नकळत पडलेले जाल. आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने सनातनी असाल, तर असे संदेश केवळ तुमच्यापुरते मर्यादित न ठेवणे, तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा देखील तुमचा धर्म आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पहा, तुमच्या मैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा, आणि आमचा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. विश्वासाने करूया. पहिली गोष्ट म्हणजे कुशबंधूचे तंतू म्हणजे फक्त एक सामान्य गवत नाही. हा दैवी धागा आहे, जो मनुष्य आणि देव यांच्यातील ऊर्जेचा थेट पूल तयार होतो. जेव्हा एखादी व्यक्ती सकाळी तुळशी मातेच्या खाली एक छोटी गादी ठेवते, तेव्हा असे वाटते की तो त्याच्या नशिबाचा धागा स्वतः सूर्यदेवाला सोपत आहे. आपल्या अर्षामुनींना कुशला शुद्धतेचा संरक्षण म्हटले आहे. हे आपल्या सभोवताच्या अदृश्य नकारात्मक लहरींना तोडते, ज्या आपल्या घरात अशांतता, तणाव, रोग आणि अडथळे आणतात. एका क्षणासाठी विचार करा की रात्रभर आपल्या विचारातून, आपल्या मनातून, आपल्या घरातून किती प्रकारच्या अदृश्य ऊर्जा जातात. सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरण पृथ्वीला स्पर्श करतात, त्याचवेळी जर कुशला तुळशी मातेच्या मुळाशी ठेवले, तर सूर्याचा प्रकाश शुद्ध होऊन थेट आपल्या जीवनात प्रवेश करतो. हा कुश अर्घ्याला केवळ पाण्याचा प्रवाह राहू देत नाही, हे त्याला देवाचा आशीर्वाद बनवते. कुश म्हटल्याबरोबर निसर्ग आपले दरवाजे उघडतो आणि अशांतता, भीती आणि मानवी जीवनातील अडथळे आपोआप नाहीसे होतात. कुशचे तंतू हे आईच्या मांडीवर सारखे असते, जे आपल्या मुलांचे प्रत्येक वाईट नजरेपासून रक्षण करतात. आपल्या मंदिराच्या घंटाचा आवाजासारखा, ज्यामुळे
हवेतील सर्व अंधार दूर होतो. प्रकाशाचा एक छोटा धागाप्रमाणे जो संपूर्ण रात्रीचा अंधार संपवतो. जेव्हा तुम्ही सकाळी तुळशी मातेची खाली कुश ठेवता तेव्हा विश्वाला संदेश जातो की आपण आपल्या जीवनात प्रकाशाचे स्वागत करण्यास तयार आहोत. यामुळे मन स्थिर होते, घर सुरक्षित राहते आणि तुमची उपासना कोणत्याही अडथळ्याशिवाय देवापर्यंत पोहोचते. म्हणूनच संत, तपस्वी आणि धर्माभिमानी हिंदूंनी शतकानुशतके कुशला सर्वात पवित्र मानले आहे. म्हणून मैत्रिणींनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनात कोणतीही नकारात्मक ऊर्जा येऊ नये असे वाटत असेल, कोणत्याही वाईट डोळ्यांची तुम्हाला स्पर्श करू नये असे वाटत असेल, तुमचे नशीब नेहमी जागृत राहिले पाहिजे, तर तुम्ही दररोज सकाळी तुळशी मातेच्या मुळाशी एक छोटासा कुशतंतू ठेवला पाहिजे. ही छोटी गोष्ट आहे, पण परिणाम इतका मोठा की तो संपूर्ण नशीब बदलतो. दुसरे म्हणजे तीळ ही सामान्य बियाणे नसतात, ते जीवनाची बीज आहे. ही शक्तीचं मनुष्य आणि त्यांच्या पूर्वजांमध्ये अदृश्य भावनिक पूल तयार करते. जेव्हा सकाळी सूर्याची पहिली किरणे पृथ्वीवर उतरतात आणि त्याच वेळी तुम्ही तुळशी मातेच्या खाली तिळाची काही दाणे ठेवता, तेव्हा असे वाटते की तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या आत्म्यांना दैवी आमंत्रण देत आहात. तुमच्या स्मरणात तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही उभे आहोत. आपल्या क्षत्रिय परंपरांमध्ये तीळ ही वय, शुद्धता आणि वंशाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. जिथे तीळ ठेवला जातो, घराची नकारात्मक ऊर्जा आपोआप शांत होण्यास सुरुवात होते आणि पूर्वजांची अनुकूलता उत्सुकपणे खाली उतरण्यास सुरुवात होते. विचार करा, हळदीची सोनेरी छटा दर्शवते की तो ज्या घरात ठेवला आहे त्या घरात हा रोग कमकुवत झाला आहे. डोळ्याची दृष्टी तुटलेली असते, अशुभ ऊर्जा घरात येते आणि तुमच्याकडे प्रत्येक दिशेने शुभ ऊर्जा येऊ लागते. ज्याप्रमाणे सकाळची किरणे हळुवारपणे पृथ्वीला स्पर्श करतात, त्याचप्रमाणे हळदीची पिवळी चमक तुमच्या घराच्या कानाकोपऱ्यात सुरक्षा, शांतता आणि समृद्धीचे कवच पसरवते. तुळशीखाली हळद टाकणे म्हणजे स्वतः सूर्यदेवाची प्रार्थना करणे. परमेश्वरा, रोगाला आपल्या जीवनापासून दूर ठेव, आपल्या घरात आनंद आणि सौभाग्य वाढू दे आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की हळद ही रोग निवारक, जीवनदायी आणि लक्ष्मीला खूप प्रिय आहे. जेव्हा ही तुळशी आईच्या पवित्र मुळाला स्पर्श करते तेव्हा देवीचे आशीर्वाद, आरोग्य, संपत्ती, सौभाग्य आणि शांती या 4 दिशांवर तरंगू लागतात. मधमाशी हा केवळ एक रंग नाही, तो प्रकाश आहे जो घराचे नशीब बदलतो. ही उष्णताच रोग दूर करते, प्रेम नातेसंबंधामध्ये जागृत होते आणि मनातील भीती शांत करते, बंधू भाव जागृत करते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात कधीही कोणताही आजार नसावा, कोणताही मानसिक ताण नसावा, कर्जाचा बोजा नसावा, तर लक्ष्मी मातेची कायमचे निवासस्थान असावे, तर दररोज सकाळी तुळशी मातेच्या मुळाशी चिमूटभर हळद ठेवा. ही छोटी गोष्ट आहे, पण त्याचा प्रभाव इतका आश्चर्यकारक आहे की तो तुमच्या घराच्या भाग्याचे रूपांतर सोन्याच्या प्रकाशात करतो. 4थी गोष्ट म्हणजे अक्षदा. बंधू, अक्षत म्हणजे पांढरा न कापलेला भात. हे काही सामान्य जेवण नाही, हे स्थैर्य, दृढ निश्चय आणि अतूट भाग्याचे सर्वात पवित्र प्रतीक आहे. अक्षत म्हणजे जे कधीही तुटत नाही, ते कधीही विकृत नाही. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात असा संकल्प हवा असतो जो तुटलेला नसतो, तेव्हा त्याला अशी कृपा हवी असते जी कधीही संपत नाही. जर एखाद्याला असे सौभाग्य हवे असेल ते जे पिढ्यानपिढ्या टिकेल, तर अक्षदाला तुळशी मातेच्या मुळाशी ठेवणे अनिवार्य होते. कल्पना करा की ती सकाळ आहे, हवेत थोडीशी थंडी आहे आणि सूर्याची पहिली किरण तुमच्या दारापर्यंत खाली येत आहे. तुम्ही तुळशी मातेच्या समोर उभे आहात आणि जेव्हा तुम्ही या पवित्र मुळाखाली एक मुठी नाही काहीतरी अखंड ठेवता, तेव्हा असे वाटते की तुमच्या हातातून केवळ तांदळाचे दाणेच पडले नाहीत, तर प्रत्येक अडथळा, प्रत्येक अस्थिरता हळूवारपणे नाहीशी होत आहे. अक्षदा ही तुमची प्रार्थना स्थिर करण्याची शक्ती आहे. हे तुमच्या प्रयत्नांना दिशा देते आणि तुमच्या नशिबाला सातत्य देते. तुळशीला माता तुळशीच्या मुळाशी ठेवण्याचा अर्थ असा आहे की देवा आपल्या संकल्पात अतूट राहतो. आमच्या कुटुंबाची शांती कधीच भंग होणार नाही, आमचे आरोग्य कधीच बिघडणार नाही आणि नशीब कधीही आमच्या घरापासून दूर जाणार नाही.
पांढरा रंग हा शुद्धतेचे प्रतीक आहे. त्याची अतूट रचना मानवी जीवन कसे असावे हे स्पष्ट करते, लक्ष केंद्रित करते. लक्ष केंद्रित करा बंधूंनो. आपल्या आयुष्यात अनेकदा प्रयत्न करावे लागतात, प्रार्थना, मेहनत, पण त्याचा परिणाम दिसून येत नाही का? कारण आपला संकल्पमध्येच कुठेतरी तुटतो. अक्षत ही ती दैवी शक्ती आहे जी संकल्प खंडित होऊ देत नाही. ऊर्जा स्थिर करून ती आपल्या जीवनात सतत आनंद आणि समृद्धी आणते. जेव्हा सूर्यदेवाच्या अर्घ्याचं तेज तुळशी मातेच्या पवित्र मुळामधून जाते आणि या अक्षावर आदळते, तेव्हा असे वाटते की संपूर्ण विश्व तुमची प्रार्थना ऐकत आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य हवे असेल तर कुटुंबात शांतता असावी, मनात दृढता असावी, असे तुमची अनेक इच्छा असेल, हळूहळू पूर्ण व्हावी म्हणून दररोज सकाळी तुळशी मातेच्या मुळाशी मुठभर नव्हे तर काही अक्ष निश्चितपणे ठेवा. ही छोटी गोष्ट आहे, पण त्याचा प्रभाव इतका खोल आणि दैवी आहे की तो मनुष्याच्या जीवनात अतूट भाग्याचा मार्ग उघडतो. मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.